घडू शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाही, शेवटच्या चेंडूपर्यंत निर्णायक घडी होऊ शकते. आंबेवाडी क्रीडा मंडळाचे गोलंदाज अक्षय हर्षद हे लेग अंपायर म्हणून आलेले आहेत. हां, अक्षय शिगवण प्रथम गोलंदाजी करणारे येत आहेत. त्यांचा सामना करत आहेत मनीष. उत्कृष्ट असे फलंदाज मनीष, कांदिवलीतले नावाजलेले असे अष्टपैलू व्यक्तिमत्व. अक्षय यांचा पहिला चेंडू मनीष यांना गरवारेंकडून. पाहूया मनीष अक्षय यांचा सामना कसा करीत आहेत. आणि पहिला चेंडू आणि पुढे जाऊन टोलवलेला आहे. एक धाव मनीष यांच्या खात्यात, एक धाव. त्यांच्या संघासाठी एक धाव मिळालेली आहे. एक चेंडू एक धाव. अक्षय यांचा पुढील चेंडू मनीष यांच्यासाठी पुढे ससावत त्यांनी परत टोलवलेला आणि चौकार. मनीष शेडगे यांच्या बॅटीतून खणखणीत चौकार. 2 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत. विघ्नहर्ता क्रीडा मंडळ यांच्याकडून थोडं क्षेत्ररक्षणासाठी शिथिलता झाल्यामुळे 4 धावा मिळालेल्या आहेत. मनीष शेडगे यांचा खणखणीत चौकार होता. त्यांच्या बॅटवरून नेहमीच कडक फटके पाहायला मिळतात. अक्षय यांचा तिसरा चेंडू. पाहूया मनीष आता पुढे काय करतायत. पुन्हा एकदा पुढे सरसावत, परंतु सिंगल असं त्यांनी धाव रिव्हर्स स्वीप मारलेला आहे. अजून पुन्हा एकदा सुवर्ण संधी. हेमलता भंडारे मॅडम यांच्याकडनं 2 चौकांसाठी 500 रुपये प्राइज घोषित केलेला आहे. अक्षय यांचा पुढील चेंडू आणि तितकाच उत्कृष्टरित्या पंच नो चेंडू घोषित केलेला आहे. त्यामुळे नो चेंडू कॅन्सल केलेला आहे. एकच चेंडू आहे, स्वीप मारलेला आहे. त्यामुळे 1 धाव त्यांना मिळालेली आहे. शेवटचा चेंडू अक्षय शिगवण आपल्या संघाकडून टाकत आहेत. पाहूया मनीष शेडगे त्यांचा सामना कसा करत आहेत. आणि पुढे सरसावत त्यांनी टोलवलेला चेंडू आणि तितका उत्कृष्ट 6 धावा. 6 मारलेला आहे. मनीष शेडगे यांच्या बॅटीतून आलेला पहिला षटकार आणि त्यांना बक्षिसाचं वर्षाव होणार आहे. 501 रुपये त्यांना प्राइज घोषित झालेला आहे. सर्व प्रेक्षकांनी एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. मनीष शेडगे यांना 501 रुपये प्राइज घोषित करण्यात आलेला आहे. उत्कृष्ट बॅटिंग, खणखणीत सिक्सर. 1 षटक संपलेला आहे आणि एका षटकात 13 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 13 धावा फलकावर लागलेल्या आहेत. मनीष शेडगे यांनी पुढे सरसावत उत्कृष्ट असा षटकार लावलेला आहे. कडक फटका. आता गौरव पाहूया आपल्या संघासाठी. गोलंदाज आहेत रोहित. रोहितांचा पहिला चेंडू आणि तितकाच उत्कृष्ट बीट केलेला आहे. फारच छान गोलंदाजी रोहित यांची. पहिलाच बॉल बीट केलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. गौरव दुसरा चेंडू फेस करत आहेत रोहित यांचा. रोहित गरवारे यांकडून. रोहित बोल टू गौरव आणि स्टंपिंग झालेला आहे. उत्कृष्टरित्या साहिल यांनी स्टंपिंग घेतलेला आहे. रोहित यांचा उत्कृष्ट बॉल फारच सुंदररित्या चकवलेला आहे आणि तितक्याच चपळतेने साहिल यांनी यष्टीचित केलेला आहे. साईनगर राजा वर्सेस आंबेवाडी क्रीडा मंडळ चुरशीचा सामना रंगलेला आहे. त्यानंतर साईनगर राजाचे कर्णधार नितेश सालप उर्फ पेरू फलंदाजीसाठी मैदानात उतरलेले आहेत. पाहूया रोहित यांचा पुढील चेंडू ते कसा फेस करत आहेत. रोहित यांचा पुढील चेंडू नितेश सालप यांच्यासाठी आणि हा अतिरिक्त चेंडू टाकलेला आहे. वाईड बॉल, गुड लेफ्ट. हेमलता भंडारे यांच्याकडून नितेश सालप यांना सुवर्ण संधी आहे. चौकार मारा आणि 500 रुपये घेऊन जा. उत्कृष्ट असा चेंडू फार चांगल्यारीत्या बीट केलेला आहे. त्यांचा चेंडू नितेश सालप यांना कळलेला नाही. फारच छान गोलंदाजी रोहित यांच्याकडून. रोहित बोल टू नितेश सालप. नेक्स्ट बॉल, नेक्स्ट डिलिव्हरी टू नितेश सालप. फारच चांगली गोलंदाजी करतायत आणि एक अतिरिक्त धाव वाईड बॉल या स्वरूपात. वेल लेफ्ट बाय नितेश सालप. पुढील चेंडू रोहित यांचा. बघूया
नितेश सालप काय करतायत आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, वाईड बॉल. त्यांची लय चुकलेली आहे. पहिले 4 चेंडू त्यांनी फार चांगल्यारीत्या टाकलेले आहेत, त्यानंतर लय चुकलेली आहे त्यांची. पुढील चेंडू रोहित यांचा नितेश सालप यांना. पाहूया शेवटच्या चेंडूवर आणि उत्कृष्ट असा टॅप मारलेला आहे, सिंगल धाव आलेली आहे. लास्ट टू गो, लास्ट टू गो. पाच बॉलचे चांगला बीट केलेला आहे. ओव्हर झालेली आहे, षटक संपलेला आहे. 2 षटक, 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे. दोन षटक 17 धावा झालेल्या आहेत. या षटकात फक्त 4 धावा दिलेल्या आहेत रोहित यांनी. फार उत्कृष्ट असे गोलंदाजी केलेली आहे, कारण पहिल्या षटकात 13 धावा आलेल्या, त्यानंतर त्यांनी चांगला कमबॅक केला आहे, स्कोर दाबलेला आहे. तिसरं षटक घेऊन येत आहेत अंकित मोरे. उत्कृष्ट असे गोलंदाज, नावाजलेले गोलंदाज. त्यांच्या गोलंदाजीला गती आहे, स्पेस आहे, व्हरायटी आहे. फारच छान गोलंदाजी करतात अंकित मोरे, आपल्या कांदिवलीत नावाजलेले गोलंदाज. अंकित मोरे टू मनीष शेडगे. पहिला चेंडू आणि तितकं उत्कृष्ट आणि नो बॉल टाकलेला आहे. एक अतिरिक्त धाव, 2 धावा मिळालेल्या आहेत. अंकित मोरे यांचा पहिलाच नो बॉल, त्या नो बॉलवर 1 धाव काढून 2 धावा मिळालेल्या आहेत. पुढील चेंडू मनीष यांच्यासाठी आणि वेल गुड बॉल, सेफ बॉल काढलेला आहे. अंकित यांचा पुढील चेंडू मनीष शेडगे यांच्यासाठी. पाहूया मनीष शेडगे पुढील चेंडू कसा सामना करत आहेत. आणि पुन्हा एकदा चांगला फटका, 1 धाव झालेली आहे. गुड शॉट बाय मनीष शेडगे. कार्पेट शॉट मारतात मनीष शेडगेंचे एक वैशिष्ट्य आहे, कार्पेट शॉट मारतात, तंबू में घबराट करतात. पुढील चेंडू अंकित मोरे यांचा मनीष शेडगे यांच्यासाठी. नेक्स्ट बॉल टू मनीष शेडगे. फार उत्तम गोलंदाजी तितकं आणि बोल्ड, फारच छान. अंकित मोरे यांचं मी आत्ताच बोललो, उत्कृष्ट गोलंदाज आहेत, कांदिवलीत नावारूपास आलेले. फारच छान गोलंदाजी करतात. मनीष शेडगे यांचा बळी घेऊन त्यांनी संघाला चांगली संधी प्राप्त करून दिलेली आहे. अंकित मोरे यांनी आपल्या संघाला बळी मिळवून दिलेला आहे. धावसंख्या 20 झालेली आहे. 20 धावसंख्या झालेली आहे, फलकावर लागलेली आहे आणि चेंडू झालेले आहेत. आता मंदार फलंदाजीला आलेले आहेत. नॉन स्ट्राईक एंडला नितेश सालप कर्णधार आहेत, तर स्ट्राईक एंडला मंदार आहेत. अंकित मोरे यांनी उत्कृष्ट असं गोलंदाजी करून त्रिफळाचीत केलेलं आहे मनीष शेडगे यांना. मनीष शेडगे यांनी आपल्या संघासाठी फार उत्तम असे योगदान दिलेले आहे. लास्ट बॉल टू गो, टू टू गो. शेवटचे 2 चेंडू. पाहूया अंकित मोरे आपल्या संघासाठी अजून काय योगदान देत आहेत. फारच छान चेंडू टाकला त्यांनी, त्रिफळाचीत केलेला आहे मनीष शेडगे यांना. 2 बॉल टू गो. 2 शेवटचे चेंडू. पाहूया अंकित मोरे आपला अनुभवपणा लावत आहेत. अंकित मोरे यांचा चेंडू बॅटिंग करत आहेत आणि सेफ. आणि पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. पंचांनी निर्णय दिलेला नाहीये, काय आलं. पंच चर्चा करीत आहेत, कारण का क्रुशियल स्टेज आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. नॉट आउट त्यांनी घोषित केलेला आहे. अशा प्रकारे 1 धाव मिळालेली आहे. अंकित यांनी चेंडू फसवलेला, फारच जलद गतीने साहिल यांनी तो कलेक्ट केलेला. पण नितेश सालप हुसेन बोल्ट नंतर त्यांना रनिंगमध्ये कोणी हरवणार नाही, फार जलद गतीने धावतात ते. शेवटचा चेंडू अंकित मोरे बोल्ट टू नितेश सालप. पाहूया शेवटचा चेंडू काय करामत करतायत.
अंकित मोरे टू नितेश सालप आणि सिंगल धाव काढलेली आहे नितेश सालप यांनी. अंकित मोरे यांनी सुंदर चेंडू टाकलेला, परंतु फिल्डिंग थोडं गचाळ क्षेत्ररक्षण झाले असल्यामुळे एक धाव रोखू शकले नाहीत. शेवटचं षटक आंबेवाडी क्रीडा मंडळ 22 धावा फलकावर लागलेल्या आहेत. शेवटचे 5 चेंडू टाकण्यासाठी आपण पाहूया कोण षटक घेऊन येत आहे. 22 धावा झालेल्या आहेत. 15 बॉलमध्ये 22 धावा केलेल्या आहेत. आता शेवटचे 5 चेंडू, शेवटच्या 5 चेंडूमध्ये मॅचमध्ये रंगत वाढणार आहे. पाहूया साईनगरचा राजाला रन मिळणार आहेत का यांना विकेट मिळणार आहेत. फारच चुरशीचा सामना रंगलेला आहे. शेवटची गोलंदाजी घेऊन येत आहेत साहिल. पाहूया साहिल आपल्या संघासाठी काय जादू दाखवत आहेत. साहिल बोल टू वैभव यांचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर बोल त्रिफळाची झालेले आहेत वैभव. साहिल यांचा उत्कृष्ट चेंडू पहिल्या चेंडूवर त्रिफळाची झालेले साहिल यांनी पहिल्या चेंडूवर जादू दाखवत त्रिफळाचीत केलेला आहे. आता अनिल पालकर उर्फ पिंट्या, फार नावाजलेले असे फलंदाज, कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. पाहूया 4 बॉल ते कसे फेस करत आहेत. पहिल्या चेंडूवर त्यांनी त्रिफळाचीत केलेला आहे. अनिल उर्फ पिंट्या शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. पाहूया आणि हा पुढचा चेंडू आणि तितकं तटाचा चेंडू आणि नितेश सालप यांची उत्कृष्ट चांगली क्षेत्ररक्षण केलेले आहे. टाव यांनी एक चौकार 500 रुपये नितेश सालप हेमलता भंडारी यांच्याकडून सुवर्ण संधी चालत आलेली आहे. त्याचा पुरेपूर लाभ घेण्यात यावा. साहिल यांचा पुढील चेंडू नितेश सालप यांना. साहिल चेंडू घेऊन येत आहेत आणि नितेश सालप पुढे सरसावत आहेत आणि त्यांनी चेंडू ठेवलेला आणि रनआउट, धाव बाद झालेले आहेत. उत्कृष्ट फिल्डिंगचा नमुना नितेश सालप, धाव बाद. छानच गोलंदाजी, छानच क्षेत्ररक्षण, सर्वच क्रिकेटच्या चाकोऱ्याबद्दल सर्वच गुण आपल्याला बघायला मिळत आहेत. फलंदाजी होते, गोलंदाजी होते, क्षेत्ररक्षण होते. फारच छान गोलंदाजी, फारच उत्तम क्षेत्ररक्षण. अशा प्रकारे शेवटचे आणि फारच छान किपिंग आणि पाहूया इथे काय करतात ते. आणि एक धाव मिळालेली आहे. फारच छान. त्यामुळे फसवाफसवी झालेली आहे. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. तू साऱ्यांना फसवशील तर मिळेल तुझला धाव. बघा असे फसवणुकीतून एक धाव मिळालेली आहे. तर शेवटचा चेंडू साहिल घेऊन येत आहेत. 24 धावा फलकावर लागलेल्या आहेत. गौरव आहे ना, गौरव जय. बघूया आपल्या शेवटच्या चेंडूवर काय करामत करून दाखवत आहेत. शेवटचा चेंडू आणि उत्कृष्ट रिटायर तितकं उत्कृष्ट फिल्ड, एक धाव झालेली आहे आणि रनआउट झालेले आहेत. एक धावावर त्यांना समाधान मानावं लागेल. 26 धावा जिंकण्यासाठी त्यांना लक्ष दिलेले आहे. प्रशांत शिंदे यांनी उत्कृष्ट फिल्डिंग केलेली आहे. जुना अनुभव त्यांना कामी आलेला आहे. आणि अशा प्रकारे साईनगरचा राजा यांनी आंबेवाडी क्रीडा मंडळासाठी 26 धावांचं लक्ष दिलेलं आहे. सुनील मोरे उर्फ सोन्या हे व्यासपीठावर आलेले आहेत. यांच्यासारखा किपर मी अजूनपर्यंत बघितलेला नाहीये. पाय उचलला का स्टंपिंग झालीच पाहिजे. काय बरं झालं काय म्हणतो ते पाठवतो.
एकाच ओव्हरमध्ये 2 मारले. साईनगर राजा वर्सेस आंबेवाडी क्रीडा मंडळ चुरशीचा सामना रंगलेला आहे. 20 चेंडू 26 धावांचं लक्ष दिलेलं आहे. पाहूया आंबेवाडी क्रीडा मंडळ या लक्ष्याचं कसा सामना करत आहेत. मगाशी सुद्धा त्यांनी फार उत्कृष्ट फलंदाजी केली, 35 रन चेस केलेले होते. त्यामुळे रोहित हे फलंदाज असे आहेत की एकाकी खेळतात, एकाकी लढत रंगवतात, वन मॅन आर्मी आहेत. रोहित आणि गोलंदाजी करत आहेत मल्लेश पहिला बॉल टाकत आहेत रोहित यांना. रोहित हे फार सुंदररित्या फलंदाजी करतात. अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच बॉलला एक धाव काढलेली आहे. फार डेलिकेट टच जो असतो क्रिकेटमध्ये तो त्यांनी दाखवलेला आहे. दुसरा चेंडू मल्लेश यांचा रोहित यांना. सेन्सिबल क्रिकेट पाहत होतो आपण. नंतर पुढे सरसावून मारलेला आहे आणि तितकेच उत्कृष्ट फिल्डिंग आणि धाव बाद. रोहित धाव बाद झालेले आहेत. अटीतटीचा सामना चालू आहे, नशिबाचा खेळ आहे. उत्कृष्ट फिल्डिंग केल्यामुळे त्यांनी तटावलेला चेंडू अडवलेला आहे आणि प्रेक्षकांचा उत्साह पहा. मेन विकेट गेलेली आहे, त्यामुळे सगळे खेळाडू सुद्धा खुश झालेले आहेत. धावबाद झालेले आहेत. त्यानंतर मैदानावर अभिजित मैदान उतरलेले आहेत. हे सुद्धा सुंदर फलंदाजी करतात. पहिल्याच चेंडूवर धावबा आणि नंतर फटका, परंतु तो चौकार मारलेला आहे अभिजित यांनी. पडत का होईना पण चौकार मारलेला आहे. फारच छान फटका मारलेला आहे, सुसाट फटका मारलेला आहे. उत्कृष्ट बॅटिंगचा नमुना. बिचारे अभिजित यांना 500 रुपये लागू झालेले आहेत हेमलेटा भंडारी यांच्यातर्फे. त्यांना थोडी दुखापत झालेली दिसते. पडले पण त्यांनी चौकार मारला आहे. कोशिश करने वालों की हार नहीं होते. 2 चेंडूंवर चौकार मारले तर 501 रुपये घोषित करण्यात येत आहेत. त्यांनी 1 चौकार लगावलेला आहे. उत्कृष्ट असा फलंदाज, कडकडीत षटकार मारले, चौकार मारलेला, खणखणीत चौकार. पुढील चेंडू मनीष यांचा अभिजित यांना. उत्साहपूर्ण वातावरण, त्या जिगरबाज खेळी. पुन्हा मात्र आता स्टंपिंग झालेले आहेत. मैदान काही निसरड झालेलं आहे, त्यामुळे त्यांना ग्रीप मिळत नाही आहे. अभिजित हे स्टंपिंग झालेले आहेत. यष्टीचित बाय अनिल पालकर पिंट्या. 1 चौकार मारून त्यांनी मॅच मध्ये रंगत आणली होती. पण गोलंदाजांनी सुद्धा चांगले कमबॅक केलेले आहे. स्टंपिंग घेण्यात आलेली आहे. उत्कृष्ट बॅटिंग करत असताना त्यांनी पुन्हा एकदा सरसावून मारण्याचा प्रयत्न पण यशस्वी झाले. आता अंकित मोरे यांना पाहूया. आणि मनीष यांचे अतिरिक्त चेंडू टाकलेला आहे. अतिरिक्त चेंडूची 1 धाव मिळालेली आहे. मनीष यांचा पुढील चेंडू अंकित मोरे यांना. हे सुद्धा उत्तम फलंदाजी करतात. सिंगल त्यांनी ढकललेला आहे. फारच छान बॅटिंग. पहिला षटक संपलेला आहे आणि 7 धावा फलकावर लागलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे.
15 बॉल 19 धावांची गरज आहे. 26 रन टू विन. छानच फलंदाजी करत होता अभिजित. हॅलो. हां, 19 धावांची गरज आहे. अक्षय शिगवण 15 बॉल 19 धावा. 15 चेंडू 19 धावा शिल्लक आहेत. अक्षय शिगवण हे सुद्धा उत्तम फलंदाजी करतात. मनीष शेडगे 15 चेंडू 19 धावा पाहिजेत. मनीष शेडगे पहिला चेंडू घेऊन येत आहेत. अक्षय शिगवण त्यांना फेस करत आहेत. दोघाही एक उत्तम गोलंदाज एक उत्तम फलंदाज. आणि पहिला चेंडू अतिरिक्त वाईड बॉल उत्तम जज केलेला आहे अक्षय यांनी. वेल लेफ्ट. एक चेंडूवर अतिरिक्त धाव मिळालेली आहे. वेल लेफ्ट अक्षय. फारच छान त्यांनी जज केलेला आहे. आमचे उत्कृष्ट पंच गणेश सोनार यांनी पाहिले की यष्टीमधनं बॉल जाऊ शकतो म्हणून ते यष्टीचं माप घेण्यासाठी आलेले आहेत. फारच उत्कृष्ट अशी पंचगिरी करत आहेत. गेले 2 दिवस गणेश सोनार यांच्या टाळ झाल्या पाहिजेत. अक्षय शिगवण वर्सेस मनीष शेडगे हे एक असं समीकरण आहे. ते एक उत्तम गोलंदाज आणि एक उत्तम फलंदाज. संजय सावंत 4 कपचे विधानसभा ते येणार आहे. सूर्या रतुडी थोड्या वेळात. संजय सावंत यांचे आगमन झाले. हां, मनीष यांचा पुढील चेंडू अक्षय यांना पाहूया काय करतायत. आणि उत्कृष्ट अशी बॅटिंग करत आहेत. हां, नितेश सालप हे गोलंदाजी करत आहेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत अक्षय शिगवण. नितेश सालप वर्सेस अक्षय शिगवण. उत्कृष्ट अशी फलंदाजीचा नजारा आपल्याला अक्षय शिगवण करून बघायला मिळत आहे. कडक बॅटिंग करतात ते. पाहूया आपल्या संघासाठी आता काय योगदान देत आहेत. नितेश सालप वर्सेस अक्षय शिगवण. आणि उत्कृष्ट असा त्यांनी गॅप काढलेला आहे. अ डेलिकेट टच बाय अ डेलिकेट पर्सन. फारच छान बॅटिंग करतायत. पुढील चेंडू नितेश सालप घेऊन येत आहेत. पाहूया अक्षय शिगवण त्यांना कसं फेस करत आहेत. फार उत्तम फलंदाजी करत आहेत. डेलिकेट टच विथ डेलिकेट पर्सन. पाहूया नितेश सालप यांचा पुढचा चेंडू. आणि त्यांनी उत्तमपणे जज केलेला आहे. नो बॉल टाकलेला आहे. एक अतिरिक्त धाव. प्रेक्षकांमध्ये जल्लोषपूर्ण वातावरण प्रेक्षकांमध्ये आलेलं आहे. नितेश सालप यांचा पुढील चेंडू अक्षय शिगवण यांना. आणि त्यांचा फटका मिस झालेला आहे. बॅटला एज लागलेली आहे. सिंगल करण्याच्या नादात त्यांची एज लागलेली आहे. बॅटची ग्रिप सुटत आहे. पाऊस पडल्यामुळे बॅट ओली झालेली आहे. लास्ट टू गो. सॉरी 3 टू गो. 2 टू गो. 5 चेंडूंचा सामना असल्यामुळे 2 टू. आणि कडक फटका. तेवढीच कडक फिल्डिंग. आणि एक धाव. उत्कृष्ट फिल्डिंग. छान फिल्डिंग केलेली आहे. कडक फटका कडक फिल्डिंग. काय मॅच चाललेली आहे. रंगतदार सामना. याची देही याची डोळा. अवर्णनीय असा हा सामना आहे. अविस्मरणीय सामना चाललेला आहे. दुसरं षटक चालू आहे. अरे पॅराशूट आलेला आहे. नितेश सालप यांचा शेवटचा चेंडू. पाहूया अंकित मोरे हे शेवटच्या चेंडूवर किती धावा घेत आहेत. पाहूया नितेश सालप काय करतायत. आणि कड घातलेला आहे. एक धाव. बॅड लक. अंकित मोरे यांनी चांगला प्रयत्न केला होता परंतु तो वरून गेल्यामुळे त्यांना एकच धाव मिळालेली आहे. फलकावर 13 धावा लागलेल्या आहेत. 10 बॉल 13 रन. चुरशीचा सामना. 3 धावा फक्त वर आहेत.
10 बॉल 13 धावा। अक्षय शिगवण आणि अंकित मोरे बड़ी सूझबूझ की बॅटिंग कर रहे हैं। दोघांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग फारच चांगला आहे। 10 बॉल 13 धावांची गरज आहे। आरामात चेसिंग चाललेली आहे। पाहूया आता मनीष शेडगे आपल्या संघासाठी काय चमत्कार करून दाखवतात। अक्षय शिगवण फार उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत। 10 चेंडू 13 धावा। आर्या पार सामना। पाहूया अक्षय शिगवण आपल्या संघासाठी काय करतायत। पुढील चेंडू मनीष शेडगे यांचा अक्षय शिगवण यांना आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत मारलेला आणि 4 धावा। 4 धावा अक्षय शिगवण यांना। अक्षय शिगवण यांचा खणखणीत चौकार। 2 चौकार त्यांनी मारलेले आहेत। न 2 धावा सॉरी चुकून झालं सॉरी 2 धावा दिलेले आहेत। तसदीबद्दल क्षमस्व दिलगिरी व्यक्त करतो। 2 धावा त्यांना दिलेल्या आहेत पण खणखणीत फटका त्यांच्या बॅटमधून निघालेला। 9 चेंडू 11 धावा। 9 चेंडू 11 धावा। फारच छान फटका मारलेला अक्षय यांनी। 9 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे। दोघांमध्ये डिस्कशन चालू आहे कशा पद्धतीने आपण 9 चेंडू मध्ये 11 धावा करायच्या। फटका इतका कडक होता की फिल्डिंग बिथरलेली आहे। त्यामुळे पुढील चेंडू मनीष यांचा अक्षय यांना। मोर्या। पाहूया अक्षय शिगवण पुढील चेंडू कसा फेस करतायत। साईनगरचा राजा वर्सेस आंबेवाडी क्रीडा मंडळ। मनीष शेडगेनं पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असं सिंगल धाव काढलेली आहे। फारच छान बॅटिंग। 8 चेंडू 10 धावा। अक्षरशः उत्कंठा शिगेला पोचलेली आहे। बॉल टू बॉल मॅच चालू आहे। नेक टू नेक मॅच। कृषी स्टेजला काही होऊ शकतं। क्रिकेट हा खेळ असाच आहे। अप्स अँड डाऊन क्रिकेटमध्ये चालूच असतात। पुढील चेंडू आणि उत्कृष्ट फटका आणि 1 धाव। 7 चेंडू 9 धावा। 7 चेंडू 9 धावा। 7 चेंडू मध्ये 9 धावाची गरज आहे। पाहूया 3 बॉल अक्षय आपल्या संघासाठी काय करतात ते पाहूया। फारच छान बॅटिंग करतायत ते। अक्षयसाठी जर टाळ्या झाल्या पाहिजेत। छान बॅटिंग करतायत। 7 चेंडू 9 धावा। उत्कृष्ट प्लेसमेंट फारच छान। प्रेक्षकांनी बांबूवर जोर देऊ नये। कृपया प्रेक्षकांनी बांबूवर जोर देऊ नये। कळकळीची विनंती आहे प्रेक्षकांना बांबूवर जोर देऊ नये। 6 चेंडू 8 धावा। 6 चेंडू 8 धावा। पाहूया 6 चेंडू 8 धावा मनीष शेडगे यांचा शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू। 6 चेंडू 8 धावा। अक्षय शिगवण यांची अप्रतिम फटकेबाजी पाहावयास मिळत आहे। प्रेक्षक खुश आहेत। रविवार एकदम आनंदाने चाललेला आहे। गणेश सोनार शेवटचा चेंडू शिल्लक 6 चेंडू 8 धावा। पाहूया अक्षय शिगवण सूर्याबाई यांचं आगमन होणार आहे। थोडं जाऊ देत। 6 चेंडू 8 धावा। पुढील चेंडू अक्षय आणि पुढे सरतोला आणि सिंगल धाव काढलेली आहे। आता 5 चेंडू 7 धावा। अंकित मोरे यांच्याकडे स्ट्राईक आहे। अंकित मोरे सुद्धा फार उत्कृष्ट असे फलंदाज आहेत। सूर्या राठोड यांचं आगमन झालेलं आहे। तरी त्यांना व्यासपीठावर येण्यासाठी आम्ही आमंत्रित करीत आहोत। सूर्या राठोडजी 5 चेंडू 7 धावा। निर्णायक घडी आलेली आहे।
सब दिल थांब के बैठिए कुछ भी हो सकता है. क्रिकेट हा खेळ असा आहे. अप्स अँड डाऊन. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. 5 बॉल 7 धावा. अटीतटीचा सामना रंगलेला आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे की बांबूवर जोर देऊ नये. सूर्या रातोडी यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गरज त्यांचं स्वागत करायचं आहे. सूर्या रातोडी, वेलकम टू आवर प्रिन्सेस. मोर्या मोर्या. 5 चेंडू 7 धावा. असा सामना तुम्हाला पुन्हा कुठे बघायला मिळणार नाही. फारच रोमहर्षक अशी लढी आलेली आहे. लढा चालू आहे. उत्कृष्ट असं गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळत आहे. जरा लवकर वेळ लवकर काढू चालू नका. करावे. लवकर लवकर आटपा. 5 चेंडू 7 धावा. लवकर लवकर सामना चालू करा. 5 चेंडू 7 धावा. सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. एकदा सामना आंबेवाडी क्रीडा मंडळाकडे झुकतोय तर एकदा साईनगर राजाकडे. शेवटचं षटक घेऊन येत आहेत जय. पहिलाच चेंडू आणि वाईड जज केलेला आहे. वेल जज बाय अंकित मोरे. 5 चेंडू 6 धावा. फारच छान. वेल लेफ्ट. पुढील चेंडू अंकित मोरे यांच्यासाठी. उत्कृष्ट असा फटका. 1 धाव आलेली आहे. 4 चेंडू 5 धावा. आत्मविश्वास गमावू नका. कॉन्फिडन्स इज द की ऑफ सक्सेस. आत्मविश्वास बळावर आपण काही करू शकतो. 4 चेंडू 5 धावा. गुड शॉट आणि उत्कृष्ट फिल्डिंग. 3 चेंडू 4 धावा. फारच छान फटका टोलवलेला. तितकी उत्कृष्ट फिल्डिंग. 3 चेंडू 4 धावा. फारच छान फटका मारलेला. आता अक्षय शिगवण हे कडक फटके मारतात. यांच्या बॅटिंग मधून सुसाट गोळीसारखा फटके निघतात. त्यामुळे पाहूयात 3 चेंडू मध्ये 4 धावांचा लक्ष्य ते कसं पार करतायत. अक्षय शिगवण पुढे सरसावताना मारलेला आहे आणि ते बाद झालेले आहेत. अक्षय शिकवण बाद झालेले आहेत. सामना पुन्हा एकदा साईनगर राजाकडे झुकलेला आहे. 2-4. आता 2 चेंडू मध्ये 4 धावा शिल्लक आहेत. बॅड लक अक्षय शिगवण. फारच छान फलंदाजी करत होतात. बघा क्रिकेट हा गेमच असा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल काय सांगू शकत नाही. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. क्रिकेट हा खेळ असा आहे. 2 चेंडू मध्ये 4 धावा. फारच उत्कृष्ट असा फटका मारलेला पण ते बाद झालेले आहेत. छान फलंदाजी केली होती. साईनगरचा राजा वर्सेस आंबेवाडी क्रीडा मंडळ. आंबेवाडी क्रीडा प्रीमियर लीग पावसाळी पहिले पर्व गाजत आहे. उत्कृष्ट सामन्यांचे सादरीकरण आपल्याला पाहावयास मिळत आहे. फारच छान. 2 चेंडू 4 धावा. पाहूया रोनक आपल्या टीमसाठी काय रोनकगिरी करत आहेत. 2 चेंडू 4 धावा आणि पुढे जाऊन त्यांना सर्वच मारलेला आहे आणि 1 धाव. शेवटच्या 1 चेंडू 3 धावा. रोमहर्षक सामना. आर्या पार चौका मारा आणि मॅच जिंका. 1 चेंडू 3 धावा. चौकारची गरज आहे. चौकार मारला की विजयी पताका फडकवू शकता. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. अक्षरशः रोमहर्षक असा हा लढा झालेला आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय जादू होते ती. 1 चेंडू 3 धावा.
एक चेंडू 3 धावा. शेवटचा चेंडू आणि उत्कृष्ट आणि साईनगरचा राजा जिंकलेले आहेत. बॅड लक आंबेड क्रीडा मंडळ. साईनगर राजाचे प्रेक्षकांना हार्दिक विनंती हार्दिक आहे अभिनंदन. की त्यांनी मैदानात येऊ नये. प्रेक्षकांना विनंती आहे, फक्त खेळाडूच राहतील, फक्त खेळाडूच मैदानात राहतील. साईनगर राजाचे हार्दिक प्रेक्षकांना अभिनंदन. विनंती आहे मैदानात येऊ नये. आंबेवाडी क्रीडा मंडळ बॅड लक फारच छान फलंदाजी केली होती, पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केल्यामुळे 2 धावांनी साईनगर राजा विजयी घोषित झालेले आहेत. फारच छान फलंदाजी होती. बॅड लक टू आंबेवाडी क्रीडा मंडळ. पुन्हा एकदा साईनगर राजाचे हार्दिक अभिनंदन. सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड, गुड गोईंग. अभिजित वडे यांना सामनावीर म्हणून घोषित केले जात आहे. 501 रुपये प्राईज त्यांना देण्यात येते. त्यांनी 2 चौकार लगावलेले आहेत. हेमलता भंडारे यांच्याकडून अभिजित वडे, 501 अभिजित रुपयाचं- वडे यांनी स्टेजवरती यायचंय. अभिजित वडे, अभिजित वडे यांनी स्टेजवर येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. हेमलता भंडारी यांच्याकडून अभिजित वडे 501 रुपयाचं प्राईज त्यांना देण्यात येत आहे. अभिजित वडे, विवेक वडे यांचे पुतणे विवेक वडे हे सुद्धा एक नावाजलेले खेळाडू आहेत. सर्वांनी हार्दिक त्यांचा फोटो घ्यायचा आहे. हेमलता भंडारे मॅडम यांच्याकडून